पिंपरीच्या मोशी परिसरातील इमारतीतून आतापर्यंत 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। दुपारी 1:30 वाजता मोशी कचरा डेपोजवळची ही इमारत कोसळलेली होती। 20 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले होते, तर त्यातल्या 10 जणांना बाहेर काढण्यात आले। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, रेस्क्यू ऑपरेशन बद्दल अधिक अपडेट्स द्या। निश्चितच श्रुती गेली 7 तासापासून सध्या हे बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर ती लष्कराचे जवान असतील, अगदी यांनी युद्ध पातळीवरती हे बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 6 जणांना या इमारतीमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे। मात्र अद्यापही 12 जण आतमध्ये अडकले असल्याची भीती जी आहे ते मंत्री या ठिकाणी गिरीश महाजन यांनी व्यक्त केली होती। अगदी थोड्याच वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेतला। या सर्व इमारतीमध्ये जवळपास 23 जण होते। 23 जणांपैकी ज्यावेळेस इमारत पडली त्यावेळेस 5 जण सुखरूप बाहेर आले आणि बचाव कार्यामधून आतापर्यंत 6 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही 12 जण आतमध्ये अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। मात्र त्या 3 जे आतमध्ये आहेत त्यांच्यासोबत संपर्क झाला आहे, त्यांना चहा आणि बिस्किट सुद्धा जवानांकडून देण्यात आलेले आहेत। मात्र बाकीचे जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत संपर्क झालेला नाही। मात्र आता बघू शकतो की अंधार आहे, अंधार असल्यामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत आहेत। त्याचबरोबर ती जो कचरा आहे तो कचरा अगदी इमारतीच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त असल्यामुळे ह्या सर्व कचरा बाजूला सारणं, त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन राबवणं हे महत्त्वाचं आव्हान खरं तर आता जवानांच्या समोर आहे। मात्र आपण बघू शकतो की हे सर्व बचाव कार्य अगदी सकाळपर्यंत सुरू असल्याची माहिती, सुरू राहणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात येत आहे। मात्र आता बचाव कार्याला कधीपर्यंत यश मिळतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बघू शकतो की मोठी दुर्घटना म्हणावी लागेल, पाण्याच्या कचऱ्यामधून निचरा झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे। आतापर्यंत 6 जणांना यामधून बाहेर काढण्यात यश आलं आहे। मात्र अद्यापही 12 जण आतमध्ये अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। तर आपण बघू शकतो की हे बचाव कार्य अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्या रात्र झाली आहे, त्यामुळे या सर्व बचाव कार्यामध्ये अडथळे सुद्धा येत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासन या ठिकाणी अलर्ट आहे, त्याचबरोबर अग्निशामक दल, लष्कराचे जवान अगदी या ठिकाणी तैनात आहे। अगदी सकाळपर्यंत हे सर्व बचाव कार्य सुरू राहणार आहे। त्यामुळे बचाव कार्याला कधीपर्यंत यश येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघू शकतो की हे बचाव कार्य नक्कीच लक्ष्मण, अपडेट्स घेत राहूच। आता 6 लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। त्यातले काही लोक स्वतः चालत पण आले आहेत। त्या 6 लोकांना आता आपण रुग्णालयामध्ये पाठवलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती आता एकदम स्टेबल आहे आणि बाकीच्यांच्या रेस्क्यूचे काम चालू आहे। आतमध्ये किती जण अडकले? आतमध्ये आता साधारणतः एकूण 20 लोक होते, त्यातले सुरुवातीला 4 लोक आले होते आणि 6 लोक आहेत। अजून एक 10 लोक असण्याची शक्यता आहे। त्यांच्या रेस्क्यू चालू आहे। आता ते जसं मगाशी जसं स्लॅब तोडून ते आत गेले तसंच त्या पद्धतीनेच ते एनडीआरएफचे लोक आणि आपले लोक आत जात आहेत आणि लोकेट झाले, बोलतायत म्हणजे सुरक्षित आहेत।